हाय, श्री स्वामी समर्थ. आज ना ह्यांनी येताना मटकी आणलेली, मोड आलेली. म्हणलं चला मटकीची उसळ बनवावी, कारण चहासोबत थोडीशी इव्हिनिंगला भूक लागलेलीच असते. मग त्यावेळेला मटकी वगैरे असं खायला बरं पडतं, म्हणून मी इथं मटकी बनवत होते. आणि सध्या ना गोपीला जरा दात येत आहे, त्यामुळे इतकी किरकिर करते ना, त्यामुळे मला जरा व्हिडिओ पण शूट करायला जमत नाही. उसळ बनवली आणि ह्या दोघांना दिली. हे दोघं मस्त उसळ एन्जॉय करत होते. ह्यांनी येताना शेपूची पण भाजी आणलेली. मग ती भाजीनं स्वच्छ धुवून घेतली आणि साफ केली. म्हणलं चला कट करून आज शेपूचे फळं बनवावे. माझी आजीनं हे थंडीच्या दिवसामध्ये असे शेपूचे फळं बनवायचे, जे की कढीसोबत दह्यासोबत खायला एक नंबर लागायचे. म्हणलं चला आज आपण पण ते बनवावे, म्हणून मी इथं बनवत होते. बघा, मस्तपैकी वाफवून घ्यायचे. वाफवल्यानंतर गार झाल्यानंतर त्याला कट करायचं आणि छान असं काळ्या मसाल्यामध्ये लसूण टाकून वगैरे मस्त फोडणी द्यायची. एक नंबर लागतात हे फळं बघा. मग आम्ही इथं काय दह्यासोबतच खाल्ले, कारण मी काय कढी बनवली नव्हती, त्यामुळं मस्त लागत होते तरी पण ते. मग ह्या दोघांना पण दिले इकडं. चला आजच्या पुरतं एवढंच, भेटूया उद्या. बाय बाय.